आपले वडील प्रकाशराव ढेरे सर. तर हे पण समाजकारणात त्यांचं खूप मोठं कार्य होतं. काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल थोडक्यात? अ, त्यांनी 1978 साली साधारण ह्या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये राजकारणात प्रवेश केला. परंतु त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही त्यांनी राजकारण हा विषयावरती फार कमी राजकारण केलं. समाजकारणातच त्यांचं जास्त लक्ष होतं आणि समाजकारणात त्यांनी खूप लोकांना मदती केल्या. त्यामध्ये अनेकांना नोकऱ्या लावण्याचे प्रश्न असो, का त्यावेळेला भवानी मतदारसंघ होता, त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा प्रश्न होता. म्हणजे कमला नेहरू हॉस्पिटलला त्यावेळेच्या बारनेताई होत्या आमच्या नगरसेवका. त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी आणून दिला, शासनाचा दिला, पुणे मनपाचा दिला. त्यातनं ते कमला नेहरू हॉस्पिटल आज खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनाही तिथं हे मिळाले, संधी मिळाली. अनेक येरवड्यासारख्या भागात खूप डेव्हलपमेंटची कामं त्यांनी केली. बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांचं नाव आज 25 वर्ष त्यांना जाऊन झाली साधारण. परंतु तरी देखील आजही लोकांच्या स्मरणात ते नाव आहे आणि त्यांनी केलेल्या कामामुळेच ते नाव आहे. अगदी. कारण आम्ही जेव्हा इथे या भागात फिरत होतो, तेव्हा आम्ही एक दिव्यांग अंध व्यक्ती होत्या. तर त्यांच्याशी बोलताना विषय निघाला, की "बाबा तुम्हाला कशा प्रकारचा उमेदवार हवा आहे?" तर ते म्हटले, "आम्हाला विजय ढेरे सरांसारखा एक सर्वांना जाणून घेणारा असं एक नेतृत्व हवं आहे, एक नगरसेवक म्हणून." तेव्हा त्यांनी बोलताना उल्लेख केला, की येस, प्रकाशराव ढेरे सर जे तुमचे वडील होते, त्यांनी त्यांना खूप जास्त मदत केली आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यभर त्यांना नोकरी लागली, त्यांनी केलेल्या मदतीमुळे. हे खूप त्यांनी भावनिक होऊन अतिशय त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलं. म्हणून आजच्या पॉडकास्टची सुरुवात आपण त्यांच्या नावाने त्यांचा एक विषय घेऊन आपण सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी कायमच सर्वच व्यक्तींना म्हणजे अंध असो किंवा त्यांच्याकडे जो व्यक्ती आहे, अगदी, अगदी. त्या प्रत्येक व्यक्तीचं काम त्यांनी केलं. त्याचा कधी पक्ष विचारला आणि त्याची कधी जात विचारली नाही. बरोबर. आपल्याकडे तो मदती करता आला तर त्याला मदत करायची आणि तीच शिकवण आम्हाला पण आहे. अगदी, आज आमच्या या भागातील कमीत कमी 25-30 मुले मी माझ्या बँकेत लावलीत. इतर ठिकाणी मी काही लोकांना हे केलेलं आहे. नोकऱ्या मिळवून देण्यात मला यश आलंय आणि इतरही म्हणजे मी आता पुणे स्टेशन येथील पथारी संघटनेचा अध्यक्ष देखील आहे, इंदिरा गांधी पथारी संघटनेचा. तर त्या पथारी संघटनेमध्ये देखील त्या पथारी संघटनेतल्या लोकांना मी आजपर्यंत कायम मदत करत आलेलो आहे. म्हणजे कुठलाही त्यांचा प्रश्न असेल, पुणे मनपाचे प्रश्न साधारणतः तिथे येतात. त्यांचाही प्रश्न मी तो बऱ्यापैकी मार्गी लावलेला आहे आणि आता जर मी निवडून आलो तर तोही प्रश्न त्याच्यामध्येही देखील आपल्या भागातील बरीच लोकं आहेत,